नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या शेती निगडीत अशाच अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. तर शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. 5.25 लाख शेतकऱ्यांना आता मिळणार पीक विमा. तर धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागातल्या यंदाच्या खरीप पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला. परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. खरीपातील मुख्य नगदी पीक असलेले सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवही अडचणीत सापडले आहेत. नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी किमान 6,200 ते 6,500 प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेतीच्या आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने आर्थिक कोंडणी सापडलेल्या जिल्ह्यातील 5,49,791 शेतकऱ्यांना खरीप हंगामात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना नोंदवल्या असलेल्या एकूण 5,32,826 शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरलेल्या आहेत. पात्र ठरलेल्या या 5,32,826 पूर्वसूचनांपैकी 4,70,072 पूर्वसूचना एकट्या सोयाबीन पिकाच्या आहेत. वरील सर्व पात्र पूर्वसूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला आहे. विमा कंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांच्या हेक्टरी रक्कम 6,200 ते 6,500 रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हक्काचा विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असू. येत्या महिन्याभरात ही रक्कम शेतकरी बांधवांना खात्यात एकूण 250 ते 260 कोटी रुपये जमा होतील. आपल्यासाठी आपला आग्रही पाठपुरावा सुरू आहे. तर ही